subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र. मुंबईतील 500 कोटींचा लँड जिहाद. मानखुर्द गोवंदी शिवाजीनगर येथील 40 एकर सरकारी जमिनीवर बांगलादेशी घुसखोराचा गोडाऊन साम्राज्य. नमस्कार, मी पूनम पाटील. नवमहाराष्ट्र न्यूजसाठी. मुंबईत स्वप्नांचे शहर, महाराष्ट्राची राजधानी. पण आज या शहरात एक भयावह सत्य समोर येत आहे. मानखुर्द येथील गोवंडी शिवाजीनगर परिसरात जवळपास 40 एकर सरकारी जमिनीवर एका बांगलादेशी व्यक्तीने अवैध गोडाऊन्स उभारले आहेत. याची किंमत सुमारे 500 कोटी रुपये. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा प्रकार उघड केला आहे. हा केवळ अतिक्रमण नाही, तर लँड जिहाद असल्याचे सोमय्या म्हणत आहेत. आज या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती पाहूया. कोण आहे हा माणूस, कोणाची साथ मिळाली आणि यामागील धोके. चला पाहूया. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मानखुर्द गोवंडी परिसर येथे चिल्ड्रेन एड सोसायटी ही सरकारी संस्था आहे. या संस्थेच्या सुमारे 40 एकर जमिनीवर 50हून अधिक अवैध गोडाऊन्स बांधण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांसह तपासणी केली आणि हा प्रकार उघड केला. लँड जिहाद ऑफ 500 कोटी. बांगलादेशी मुस्लिमाने चिल्ड्रेन एड सोसायटीच्या सरकारी जमिनीवर 50 अवैध गोडाऊन्स बांधले आहेत. सोमय्या यांनी महापालिका, पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत याची दखल घेण्याची मागणी केली आहे. या जमिनीवर बिल्डिंग मटेरियल किंवा इतर मालमत्ता साठवली जात असल्याचे सांगितले जाते. हे अतिक्रमण किती वर्षांपासून चालू आहे आणि प्रशासन कसे झोपले होते याची चौकशी होणे गरजेचे आहे. हे गोडाऊनच काही एका दिवसात उभारले गेलेले नाहीत, यासाठी अनेक वर्ष लागली आहेत. यामध्ये मुख्य आरोपी आहेत महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी, त्याचप्रमाणे मतांचे लाचार नीच राज्यकर्ते व भारतामध्ये बांगलादेशी यांना बसवण्याचे भारतातील मुसलमानांचे प्रयत्न. या सर्वामुळे हे बांगलादेशी या ठिकाणी बसले आहेत. कोण आहे हा बांगलादेशी व्यक्ती? आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार या अवैध बांधकामामागे एक बांगलादेशी मुस्लिम व्यक्ती असल्याचे सोमय्या आणि इतर स्रोत सांगतात. त्याचे नाव अद्याप सार्वजनिकरित्या पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, पण तो बांगलादेशातून आलेला घुसखोर असल्याचा आरोप आहे. यांना आरक्षण कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला सर्व काही महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी देत आहेत व या बांगलादेश यांना आपले जावई बनवत आहेत. एकट्या मुंबईमध्ये 87,000 बांगलादेशी यांना महानगरपालिकेच्या भ्रष्ट व नीच अधिकाऱ्यांनी रहिवासी दाखले दिलेले उघड झाले आहे. मानखुर्द गोवंडी हा परिसर पूर्वीपासून घुसखोरी आणि अतिक्रमणांसाठी चर्चेत आहे. किरीट सोमय्या यांनी यापूर्वीही या भागात बांगलादेशी फेरीवाले, अनधिकृत शाळा आणि वस्त्या यांच्यावर आवाज उठवला आहे. हा व्यक्ती कसा सरकारी जमिनीवर इतके मोठे बांधकाम करू शकला, यासाठी स्थानिक राजकीय संरक्षण आणि प्रशासकीय निष्क्रियता जबाबदार असल्याचे दिसते. ही जमीन चिल्ड्रेन एड सोसायटी सरकारी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिलेली आहे. पण या ठिकाणी बांधकाम करून 50 अधिक गोडाऊन्स उभी करून त्याचा व्यावसायिक वापर होत आहे. त्या जमिनीचे मूल्य आज सुमारे 500 कोटी रुपये आहे. बांगलादेशी घुसखोर, त्यांचे अवैध बांधकाम, महानगरपालिकेच्या नीच अधिकाऱ्यांचे या भूमाफियांना सहकार्य. कोणी केले सहकार्य? कोण कोण जबाबदार? कोणी या बांगलादेश यांचा गो खाल्ला? हा मोठा प्रश्न. एकटा बांगलादेशी घुसखोर 40 एकरावर गोडाऊन्स कसा उभा करू शकतो? यासाठी स्थानिक भूमाफिया, राजकीय नेते, महापालिका अधिकारी आणि पोलीस यंत्रणेची मूक संमती असल्याचा आरोप सोमय्या यांच्यासह इतरांकडून होत आहे. या सर्व मागे प्रशासनिक निष्क्रियता आहे. महापालिका, BMC आणि महसूल विभाग कसे झोपले? वर्षानुवर्षे अतिक्रमण चालू असताना कारवाई का नाही? राजकीय संरक्षण. गोवंडी, मानखुर्द हा मुस्लिम बहुल भाग. येथील व्होट बँक राजकारणामुळे अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केले जाते का? भूमाफिया लिंक, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, ट्रान्सपोर्ट, लोकल गुंड यांचा नेटवर्क. घुसखोरीचा मोठा प्लॅन. सोमय्या यांनी यापूर्वी बांगलादेशी घुसखोर, अनधिकृत शाळा, 164 शाळा, अनधिकृत मशिदी आणि वस्त्यांवर मुद्दा उपस्थित केला आहे. हा एक भाग असल्याचे दिसते. सरकारी जमीन कब्जा करणे सोपे आहे कारण कोणी तक्रार करत नाही. बांगलादेशी घुसखोरांना आधार देणारे स्थानिक नेता कोण? धोके आणि परिणाम. आर्थिक नुकसान. 500 कोटींची सरकारी जमीन बेकायदेशीर वापर. सुरक्षा धोका. घुसखोर, अवैध वस्त्या, दहशतवाद, ड्रग्स तस्करीचा अड्डा होऊ शकतो. डेमोग्राफिक चेंज. मुंबईत बांगलादेशी लोकसंख्येची वाढ, स्थानिक मराठी लोक विस्थापित. पर्यावरण आणि नियोजन. अनियोजित बांधकाम, पूर, ट्रॅफिक समस्या. कायद्याचे राज्य. जर हे थांबले नाही तर महाराष्ट्रात बांगलादेशी मुंबई होईल, असा इशारा सोमय्या यांनी यापूर्वी दिला होता. काय व्हायला हवे? मागण्या. तात्काळ बुलडोझर कारवाई. बांगलादेशी व्यक्ती आणि सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल. संपूर्ण चौकशी CBI किंवा सेटने. चिल्ड्रेन एड सोसायटी जमिनीचे संरक्षण.
घुसखोरी विरोधात कठोर कायदे आणि एनआरसी प्रकारची प्रक्रिया. सोमय्या, भाजपा मागणी. देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने कारवाई करावी. मुंबई ही सर्वांची आहे, पण ती मराठी माणसाची आहे. अशा अतिक्रमणांविरुद्ध जागरूक राहा. नवमहाराष्ट्र न्यूज सत्याच्या बाजूने उभी आहे. किरीट सोमय्यांसारखे वन मॅन आर्मी नेते जागे आहेत, पण सरकार आणि प्रशासनानेही जागे व्हायला हवे. स्क्रीन टेक्स्ट. लँड जिहाद थांबवा. मुंबई मराठीची राहू दे. धन्यवाद. अधिक अपडेट्ससाठी नवमहाराष्ट्र न्यूज सोबत राहा. जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.